जाऊ दे तिकडे लांब जाऊ दे. नाही आता येते पूर्ण. हे माजलगाव येथील खरेदी केंद्रावर आम्ही गेल्या 8 दिवसापासून इथं रखडत बसलेलो आहोत. आम्हाला ज्यावेळेस खरेदी केंद्रावाल्यांनी मेसेज दिला की तुमचा नोंदणी झालेली, तुम्ही येऊन आमच्या इकडे सोयाबीन घाला, तर आज जवळजवळ आम्ही शनिवारपासून आलेलो आहेत. म्हणजे आज 8 दिवस झाले आणि 8 दिवसापासून हे आम्हाला 6 तारखेला रात्री 12 वाजता बरोबर त्यांनी खरेदी बंद केली आणि त्या दिवशीपासून आम्ही म्हणजे खरेदीच्या नोंदणीच्या अगोदर येऊनही आम्हाला कसल्याही प्रकारचं टोकन दिलं नाही, आम्हाला कसल्याही प्रकारचं काहीच केलेलं नाही. आणि आम्ही त्यावेळेस खरेदी केंद्रवाल्याला विनंती केली की बाबा आम्हाला आमचे तुम्ही ते इथं बुकिंग करा, परंतु कसल्याही प्रकारची बुकिंग न करता तुम्ही तुमचं स्वतःहून लाईनला उभा टाका, तुम्ही तुमचं लाईन लावा, अशा पद्धतीचं आम्हाला सांगण्यात आलं. त्यामुळं आम्ही गेल्या शनिवारपासून लाईनला लागलो आहोत. म्हणजे शनिवारी येऊनसुद्धा अजून आमचे खरेदी झालेली नाही. तरी जोपर्यंत आता आमची खरेदी होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत, अशा पद्धतीचं धोरण घेतलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही आमचे जे वाहनं आहेत मेजर जवळजवळ 80% शेतकऱ्याचे हे किरायाचे वाहनं आहेत. आणि काही वाहनाला रोजचा 1000 रुपये किराया, काही वाहनाला रोजचा 1200 रुपये किराया. म्हणजे हे पैसे आणायचे कुठून आम्ही? आजपर्यंत आमचे 8 हजार नुसता किराया झालेला वाहनाचा. एकूण आमचं 50 किलोचा कट्ट्याला 51 किलोच्या कट्ट्याला 50च किलो धरायला लागलेत. बाकीचं बी आमचं वायाला चाललं आहे सगळं. आणि आम्हाला 2-2 दिवसापासून घरच्या डबा नाही आल्यामुळं आमच्यावर बरेच जण आम्ही उपाशीसुद्धा राहण्याची वेळ आम्हाला इथं आलेली. म्हणून शासनाला आमची विनंती की जोपर्यंत सर्व आमचं नोंदणीचं सोयाबीन खरेदी होत नाही तोपर्यंत ह्याची मुदत वाढवावी आणि तसं शक्य नसेल तर आम्हाला फरकाचा भाव देऊन आम्हाला याच्यातून मार्ग काढावा, अशा पद्धतीची आम्ही शासनाकडे मागणी करीत आहोत. 50 किलो तर या ठिकाणी सोयाबीन उत्पादकाने सन 2024 उत्पादित केलेल्या सोयाबीनला एकतर शासनाने हमी भावाने खरेदी करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीन झाल्यानंतर ऑनलाईन नोंदणी केली. परंतु ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर 2-3 महिन्याच्या ज्या कालखंडामध्ये शेतकऱ्याच्या मालाला शेतकऱ्यांना मॅसेज न देता व्यापाऱ्याचा माल खरेदी करण्यात आला आणि ऐन वेळेला फक्त शेवटच्या टायमाला ज्यावेळेस तारीख वाढून दिली त्यावेळेस एकदम 2000 शेतकऱ्याला ह्यांनी मॅसेज टाकली आणि त्यामुळे सर्व शेतकरी आत्ता शेवटच्या क्षणी आले आणि ह्या 6 दिवसाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी खरेदी त्यांच्याच्यानी काही पूर्ण झाली नाही आणि आता ठपका ठेवतात की तुम्ही उशिरा आला म्हणून या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांची या ठिकाणी प्रचंड प्रमाणात होळसांड होते. आणि या ठिकाणी जे हमाली आहेत, हमालं हे जास्तीचे हमाली घेतात, शासनाच्या नियमाप्रमाणे हमाली न घेता जास्तीचे घेऊन यांच्याकडे जे असणारे चाळणेसुद्धा आहेत, चाळण्यामध्ये सुद्धा हे अर्धाला माल घरी वापस पाठवतात. अशा प्रकारे या ठिकाणी शासनाने लादून दिलेल्या ह्या खाजगी केंद्राने शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणामध्ये लूट केलेली आहे. 250, 300 कट्टा हमालीचा ह्यांनी मात्र्याचा ह्यांच्या गोडाऊनला जमा करून ठेवलेला आहे. म्हणून शासनाने अजून इथून पुढे आम्हाला ही तारीख वाढवून देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करावं आणि ही शेतकरी सोयाबीन त्वरित खरेदी करावी. जे काय नियमाप्रमाणे हमाली ती घेण्यात यावी, जास्तीची आकारणी करण्यात येऊ नये, हे माझी कळकळीची विनंती शेतकऱ्याच्या वतीने आहे. धन्यवाद.